नमस्कार मित्रांनो, जय बाळू. मित्रांनो, या 5 भाग्यवान राशीच्या आयुष्यात वटपौर्णिमेनंतर कोणते मोठे बदल घडू शकतात, त्यानंतर अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पुढील माहिती पारंपरिक ज्योतिषी मान्यतानुसार पाहणार आहोत. वैयक्तिक कुंडलीनुसार अनुभव वेगळे असू शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना यापूर्वी केलेले मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता वाढू शकते. रडकलेली देणगी किंवा थकबाकी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा चांगला संधी मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवून बचत वाढवण्याची संधी मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य लाभेल. काय करावे? शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. सिंह राशी, प्रतिष्ठा आणि प्रगती. सिंह राशीच्या लोकांना हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. वरिष्ठाकडून कौतुक होऊ शकते. व्यवसायात सविस्तर योग संधी मिळू शकते. नवीन संपर्कातून लाभ होण्याची शक्यता. सामाजिक मान सन्मान वाढू शकतो. काय करावे? रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घ्या. कन्या राशी, नियोजनातून यश. कन्या राशीच्या लोकांनी शिस्तबद्ध आर्थिक नियोजनावर भर दिल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. उत्पन्न आणि खर्च याचा समतोल राखता येईल. विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यासाठी प्रगतीची संधी. नवीन कौशल्य शिकण्यासाठी संधी मिळू शकते. काय करावे? गणेशाची पूजा करा. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. मकर राशी, मकर राशीच्या लोकांनी सातत्यपूर्व प्रयत्नांचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायातील वाढ संधी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करता येईल. काय करावे? शनिवारी शनिदेवाची पूजा करा. प्रामाणिकपणे मेहनत सुरू ठेवा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि धार्मिक, आध्यात्मिक व ज्योतिषी विषयावर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आदमापूरचा राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एक अशा नवीन माहितीसह व्हिडिओमध्ये, आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्री गणेश. ओम नमः शिवाय.